क्षेत्ररक्षण सजवतायत ते. अचूक पंचगिरी देखील सकाळपासून केली जाते पंचांकडून. आता मात्र पंचगिरीसाठी थोडस सहकार्य करताय ते चराई खुर्दचे विकी काते. स्ट्राईक एंडला गेले ते रोळे या संघाकडून. अनिश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज दहिवली या संघाचा. एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अक्षय. थोडस फास्ट घ्यायचंय विनंती करतो. अक्षय आपण दहिवली संघ थोडस स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. आपण वेळेला थांबवू शकत नाहीये. तरी स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो रोळे या संघाकडून अनिश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश. अनिश अचूक फलंदाजी करत असतो ज्याला युवराज सिंग म्हणून ओळखला जातो रोळा या संघाकडून. अचूक फलंदाजी करतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो अक्षय दहिवली या संघाकडून. अचूक गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न येतोय सीमारेषेकडे. चांगलं विनेश खेडेकरांच्या थोडीशी मिस मिळवते आणि जातोय सीमारेषे पार. खणखणीत पहिला चौकार डीजे. पहिला चेंडू पहिला चौकार लावला जातोय. कदाचित कर्णधाराकडून अपेक्षा नसेल विनेश खेडेकर यांच्याकडून, कारण थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि एक चौकार लगावला गेला. 3 धावा वाचवल्या असत्या आपल्या संघासाठी. पण महत्वपूर्ण खेळी खेळतोय डावखुरा फलंदाज आहे तो अनिश. अचूक फलंदाजी करत असो रावळा या संघाकडून. दुसरा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न लेग साईडला करण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. एकच धावेवर समाधान मानतात काय? नाही. दुसऱ्या धावेचा घेण्याचा प्रयत्न मात्र माघारी परतवलंय ते योगेशने. कारण महत्वपूर्ण सलामीवीर जोडी आहे आणि संघाची धाव संख्या होते ती 5 धाव संख्या होते ती रावळा या संघाची. अचूक फलंदाजी करण्यामध्ये ही जोडी माहीर आहे आणि मात्र अनुभव पाणाला लावता येते या मैदानामध्ये. अक्षय गोलंदाजी मार्ग सज्ज. 2 चेंडू फेकले, धावा खर्ची केलेत आपल्या गोलंदाजीतून. 2 चेंडू आणि 5 धावा खर्ची केलेल्या आहेत योगेश. अचूक गोलंदाजी करावी लागेल. सुचिता बिपिन तटकरे यांच्याकडून रोख रक्कम म्हणून 500 रुपयाची आली आहे. ते आपण घ्यायची आहे. मी खजिनदार या मंडळाचे जे आज दिवसभरात सांभाळत आहेत त्यांना विनंती करतो. दीपेश महाडिक यांना विनंती करतोय 500 रुपये रोख रक्कम आपण घ्यायची आहे. 500 रुपये रोख रक्कम येतात योगेशच्या फलंदाजीतून. मात्र येतोय सीमारेषे पार खणखणीत षटकार. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 11. अचूक फलंदाजी. थँक्यू डीजे. अचूक फलंदाजी मानावी लागेल. 3 चेंडू फेकले गेलेले, धावा तब्बल बनवल्यामध्ये यशस्वी ठरतोय तो रोळे संघ. 11 ही धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालाय. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकलं जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. 4 चेंडू तब्बल बनवलेत रोळा या संघाने. 11 ही धावसंख्या. गोलंदाजाचं कमबॅक मानावा लागेल. 1 षटकार लगावल्यानंतर कमबॅक केलंय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाजीतून. पहिला षटक हाताळतोय आपला संघासाठी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. तर दहिवली या संघाकडून एकच धावेवरती समाधान मानताय तो रोळा संघ. संघाची वाढती धावसंख्या होती ती 12. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 12. म्हणजे अचूक फलंदाजी होते. 12च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. युवराज सिंग ज्याला ओळखलं जातं तो मात्र आता फलंदाजी करण्यासाठी तैनात झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय रावला या संघाकडून. अनिश लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते दहिवली या संघाकडून. चांगलं कमबॅक केलंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रावळा या संघाची धावसंख्या होती ती 13. 6 चेंडू 13 ही धावसंख्या.
मला वाटतं, आणि स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आला. वैयक्तिक धावसंख्या बनवली गेली ती 6 आणि योगेशने मात्र वैयक्तिक धावसंख्या बनवली ती 7. या जोरावर धावसंख्या झाली आहे रोवळा या संघाची बिनबाद 13. सकाळपासून चांगलं स्कोरिंगची देखील आमच्याकडे निभावतायत, जे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतायत ते आमचे साथीदार प्रेम. अचूक डिजिटल माध्यमातून चांगली स्कोरिंग लेखणीमध्ये एकदम चपळाईने करतायत ते. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हातात येतो. स्वतः कर्णधार कदाचित असेल दीपेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जो जर्सी क्रमांक ज्याने परिधान केलाय क्रमांक आहे त्याचा 12. तेवढीच रावळा या संघाची धावसंख्या झाली आहे, पुढे सरसवले ती 13. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये दीपेश देखील माहिर आहे, अनुभव आहे दीपेशकडे. स्लोवर टप्प्याची ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न येत आहे, सीमारेषे पार जातोय. बिग 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 षटकार डीजे. धन्यवाद. या अनिशला जर थांबवायची असेल तर दीपेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी झालाय, स्कोरवर पुढे सरसवलाय. दुसरा फटका मोठा खेळण्याच्या प्रयत्नात फसला जातोय का नाही, किपरच्या मागे चांगली झेल मानावी लागेल. मोठा हादरा बसतोय तो. कमबॅक केलंय गोलंदाजाने. एकदा होऊ दे डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचा आहे. मोठा हादरा बसला, चांगला एक षटकार लगावला गेला, कमबॅक केलंय ते दीपेशने आपल्या गोलंदाजीतून. ज्या जर्सी क्रमांक युवराज सिंगचा घालून गोलंदाजी करतोय त्याच युवराज सिंग प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. डावखुऱ्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. ज्या वर्ल्ड कप ज्यावेळेस आपण जिंकलं विलदादा, त्यावेळेस युवराज सिंगने अचूक कामगिरी निभावली होती. एकदम मालिकावीर ठरला होता. अचूक गोलंदाजी असेल, अचूक फलंदाजी असेल आणि भारत देशाला वर्ल्ड कप जिंकून दिलं होतं. तोच जर्सी क्रमांक घालून गोलंदाजी करतोय तो दहिवली या संघाचा कर्णधार दीपेश. कमबॅक केलाय गोलंदाजाने, मानावं लागेल या गोलंदाजाला. मोठा हादरा बसला तो रवळा या संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. आता मात्र काकलगलवाडीचे सुपुत्र प्रमोदजी रिकामे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील, त्यांच्या सुकन्या देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील श्री धारावी क्रिकेट क्लब काकलगलवाडी यांच्या संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक आपलं स्वागत. धावसंख्या होते ती 19. अचूक फलंदाजी होते रवळा या संघाकडून. गोलंदाजीवरती वर्चस्व केलंय, कमबॅक केलंय दीपेशने. आपला अनुभव मात्र पणाला लावलाय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, विसावला जातोय किपरच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धावची चेंडू सांगता केलंय. 3 चेंडू फेकले गेले, 6 धावा फक्त खर्ची केलेत, म्हणजे कमबॅक केलंय गोलंदाजाने. मानावा लागेल नेत्रदीप गोलंदाजी. येतोय सीमारेषे पार. 1 बाउंस चौकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवले 4 धावा. याचबरोबर वाढती धावसंख्या होते ती 23. धावीर क्रिकेट क्लब काकलगवलवाडी यांच्या वतीने कै नितेश रिकामे स्मृती चषक 2025 हा आयोजन आहे. एक देखणं आयोजन या नायगाव नगरीमध्ये इथे आयोजन केलेलं आहे. शिस्तबद्ध एक शांतमय वातावरणामध्ये परिपूर्ण टुर्नामेंट होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो दीपेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न अजितच्या फलंदाजीतून. धावसंख्या एकेरीचं दुहेरीमध्ये नाही, एकच धावेवरती थांबवलं जात आहे आणि स्कोअर बोर्ड पुढे सरसावला जातोय तो 24 आकड्यावर. म्हणजे अचूक फलंदाजी होते ते रवळा या संघाकडून. गोलंदाजाने कमबॅक केलं. एक महत्वपूर्ण गडी डगआउटच्या दिशेने पाठवला आपल्या गोलंदाजीतून. अनुभव मात्र पणाला लावतोय. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत, धावा खर्ची केले गेले आहेत त्या 11. म्हणजे महागडं षटक थोडस ठरला जातोय तो दैवलिया. थोडस फास्ट घ्यायचं मित्रांनो. 5 चेंडू फेकले गेलेले, धावा खर्ची केल्या त्या 11. पहिला गोलंदाज जो होता तो अक्षयने मात्र 6 चेंडू फेकले गेले, 13 धावा खर्ची केल्या. आता मात्र दीपेशने 5 चेंडू हाताळलेत, 11 धावा खर्ची केले गेले आहेत. एक शेवटचा चेंडू असेल. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, झेल घेतोय काय नाही, मात्र थोडस मिस्टेक झाली. त्याचा फायदा मात्र होतोय तो रवळा या संघाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये थोडस थांबवलं जात आहे. संघाची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद रवळा या संघाची धावसंख्या होते ती 25.
आता मात्र क्रिकेटमध्ये ज्याला भैरवी षटक मानलं जातं तो हाताळण्यासाठी येतोय तो हाणामारीचा षटक असतो। याच्यामध्ये विश्वास दाखवला जातोय तो आमचे परममित्र वर्गमित्र शरद महाडिक यांच्याकडे अनुभव आहे। अनुभवी गोलंदाज अनुभवाने गोलंदाजी करावी लागेल। स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल आहे तो योगेश। योगेश मात्र अचूक फलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी। आता मात्र अनुभव पणाला लावावा लागेल। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रवळा या संघाची धाव संख्या होते ती 25 1 लॉस। आता मात्र गोलंदाजी सज्ज झालाय तो शरद अचूक गोलंदाजी करत असतो। निर्णायक षटक आहे भैरवी षटक ज्याला मानलं जातं हाताळण्यासाठी सज्ज झालाय पण मात्र स्ट्राईक एंडला आलेला योगेश स्ट्राईक एंडला आहे। हा कदाचित दबाव नियंत्रण मध्ये विसरलेत गोलंदाजी मधून एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये। स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 26 या आकड्यावर जाऊन 26 धाव संख्या होते। मापक अशी फलंदाजी होते समोरच्या संघासमोर मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतायत। कमीत कमी 18 चेंडू मध्ये 56 धावा असतील 50 धावा होत आहेत म्हणजे आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धाव संख्या झाली रवळा या संघाची। कदाचित मोठे प्रयत्न असतील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी काय होतंय मैदानामध्ये समीकरण कुठलीही चुकी न करता डगआउटचा हादरा बसलाय तो रवळा या संघाला। मापक असं क्षेत्ररक्षण झालंय ते अचूक क्षेत्ररक्षण राहिलं या संघाकडून एकदा डीच आहे। मोठा हादरा बसला तो कमबॅक केलाय गोलंदाजाने। अनुभव मात्र पणाला लावलाय तो शरदने पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसवून दिला तो रवळा या संघाला। डगआउटचा रस्ता दाखवला तो योगेशला। योगेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो शैलेश। शैलेशला मात्र आता खांद्यावरती जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील कारण स्कोरबोर्ड तिथे स्तब्ध केलाय तो 26 या आकड्यावर। अचूक फलंदाजी करावी लागेल। पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसलाय शरद मात्र भैरवी षटक मध्ये अचूक गोलंदाजी करतोय। शाबासकीची थाप देखील विनेश खेडेकर यांच्या माध्यमातून शरदला दिली जाते कारण मोठा हादरा बसवून दिला तो रवळा या संघाला। कमबॅक केलंय गोलंदाज लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मात्र विनेशने कुठलीही चुकी न करता अचूक क्षेत्ररक्षण केलं। थ्रो मात्र मानावं लागेल बाउंड्री लाईनच्या 75 मीटर लांबून चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं। थोडीशी मिस्टेक झाली शरद यांच्याकडून त्याचा फायदा मात्र घेतला तो रवळा या संघाने। वाढती धाव संख्या होती ती 28। हा कुठेतरी षटक हाणामारीचा षटक मांडला जातो पण स्तब्ध ठेवलंय ते दोन्ही फलंदाजांना एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि स्कोरबोर्ड कसा पुढे सरसावला जाईल याच्याकडे लक्ष लागलाय तो दोन्ही फलंदाजाचा अजित आणि शैलेशचं। शैलेश मात्र मोठा फटका केलाय मनगडाचा वापर आणि चेंडू घेतोय हवाई सपर षटकार डीजे। दुपारचं सत्र चालू आहे तरी कुठल्याही उन्हाचा ताप अगदी डोक्यावर ऊन आलंय तरी पण गोष्ट कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता चांगली फलंदाजी मात्र करतोय। प्रमुख भूमिका निभावतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी तो म्हणजे शैलेश। 2 चेंडू हाताळले 8 ही धाव संख्या वैयक्तिक बनवली गेली। संघाची वाढती धाव संख्या होती ती 34 अचूक फलंदाजी करतोय मानावं लागेल। सलामीवीर जोडी डगआउटच्या दिशेने जातात शैलेशने चांगली खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि मात्र शरद महाडिक यांचा चांगला समाचार घेतला जातोय। 3 चेंडू फेकले गेलेले आहेत 3 चेंडूवरती तब्बल धाव संख्या खर्च केली ती 8। अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत। लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न काय जाते 1 बाउन्स चौकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळू द्या 4 धावा। याचबरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती रवळा या संघाची 38। मानावा लागेल या फलंदाजाला 3 चेंडू हाताळलेत आपल्या फलंदाजीतून धाव संख्या मात्र उभारली ती 12। मानावा लागेल या फलंदाजाला ही महत्वपूर्ण खेळी ठरू शकते आपल्या या सामन्यासाठी आपल्या या संघासाठी। शरद महाडिक यांचा समाचार घेतलाय गोलंदाजीचा तो शैलेशने। शांतमय वातावरण खडे दे इतना सन्नाटा क्यों है भाई फलंदाजी मात्र होते ती शैलेशच्या फलंदाजीतून। अचूक फलंदाजी शैलेश का बल्ला पूरा मैदान में मचा रहा हल्ला। एक चटकार एक चौकार अशी फलंदाजी करतोय। वैयक्तिक 3 चेंडू हाताळले 12 ही धाव संख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालाय। शरदला अचूक गोलंदाजी करावी लागेल या वादळाला जर थांबवायचे असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल। लेग साईडला पुन्हा केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सपर येतोय बिग 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 षटकार डीजे। थँक्यू डीजे देखील आमचे स्नेहभोजन करतायत नंतर देखील आपल्याला सुमधुर संगीत ऐकण्यात येईल। तरी संघाची वाढती धावसंख्या मात्र होते ती 44 टू लॉस इज रवळा म्हणजे अचूक फलंदाजी केली।
2 विकेट गमावल्याच्या नंतर शैलेशने परिपूर्ण या षटकामध्ये खांद्यावर जबाबदारी घेतली. 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू फेकले गेलेले. धाव संख्या होते ती 44. शैलेशची वैयक्तिक मात्र धाव संख्या होते आता ती 18. मानावं लागेल. 4 चेंडू मध्ये 18 धाव संख्या उभारलेली गेली आहे. शरद महाडिक यांच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतलाय तो या शैलेशने. शेवटचा चेंडू असेल, किती धावा बनवतील. चौकार षटकार जर लगावला तर मापक असं टार्गेट ठेवलं जाईल आणि हेच प्रयत्न कदाचित शैलेशच्या फलंदाजीतून असतील. पाहूया, अनुभव आहे त्यांच्याकडे. अनुभव मात्र पणाला लावतायत. घेतायत काय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात यशस्वी होत आहेत का नाही. कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू टाकण्याचा यशस्वी ठरलाय तो शैलेश महाडिक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शरदने अचूक गोलंदाजी केली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रवळा या संघाची धाव संख्या होते ती 44. दहिवली संघाला कंपल्सरी बनवावे लागतील. 18 चेंडू 45 ही धाव संख्या बनवावी लागेल. तसेच काकलगोलवाडीचे सुपुत्र संतोषजी महाडिक साहेबांचं आगमन झालंय. तरी आपलं देखील संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच वृंदावन या संघाचे चांगले क्रिकेटरची प्रचंड आवड रमेश काते यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. क्विक फास्ट रवळा संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. दहिवली संघाला तब्बल बनवावे लागतील 18 चेंडू 45 हे धाव संख्या बनवावी लागेल. मित्रांनो, कितीही टार्गेट असला तरी क्रिकेट हा परिवर्तनाचा खेळ आहे. परिवर्तनही होतच राहतं. तुमच्याकडे देखील अचूक फलंदाज आहेत. विनेश खेडेकर असेल, अचूक फलंदाज आहे ज्याचा जर्सी क्रमांक 6 आहे, ज्याला षटकार किंग म्हणून ओळखलं जातं. आता मात्र ते अनुभवपणाला लावावा लागेल तो या मैदानामध्ये. रवळा संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. रवळा संघ थोडस फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना आहे तो राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोळी गवलवाडी आणि श्री सोमजाई डेअरी 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोळी गवलवाडी आणि श्री सोमजाई डेअरी 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. डोंगरोळी गवलवाडी आणि श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रवळा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय मैदानामध्ये. तरी मी विनंती करतो दहिवली संघ 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. टॉस केली जाते. मी सचिन महाडिक साहेबांना विनंती करतो राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोळी गवलवाडी आणि श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली याच्यामध्ये नाणेफेक करायची आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. विनयजी खेडेकर, दीपेश खेडेकर आपण कर्णधाराला विनंती करतो सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. पंच देखील आमच्याकडे विनंती करतायत सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे. 2 चेंडू द्यायचे आहेत. 1 चेंडू द्यायचा आहे नवीन. थोडस फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. रवळा संघ दहिवली संघ क्विक फास्ट आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतोय आपणास घे आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करा. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते ती विनेश खेडेकर आणि जय मैदानामध्ये दाखल होत आहेत. एक दहिवली या संघाची गोडबोली जोडी मैदानामध्ये दाखल होते. तरी रवळा या संघाने त्वरित क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे. दहिवली संघाला तब्बल बनवायचे आहेत 18 चेंडू 45 ही धाव संख्या चेसिंग असल्या कारणास्तव 45 धाव संख्या बनवावी लागेल. म्हणजे अचूक फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत सामने होत असताना कमीत कमी 18 चेंडू मध्ये 50 धाव संख्या ही झालेली आहे. 56 धाव संख्या झालेली आहे. 44 ही धाव संख्या झालेली आहे. ही जर चेस करणारा संघ कोण असेल तर दहिवली संघ अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. पण अचूक गोलंदाज देखील रवळा या संघाकडे आहेत. थोडस फास्ट घ्यायचं आहे. मी विनंती करतो पंचांना देखील कुठेही जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. बरोबर 1:30 वाजलेले आहेत. आपण 1 तास कुठेतरी लेट सामने करतोय म्हणून विनंती करतो की जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. 5 वाजता आपल्याला परिपूर्ण फायनलचा सामना आणून ठेवायचा आहे. तरी आयोजकांच्या वतीने एक सूचना आहे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला ओव्हरमध्ये कमी करणार नाही आहोत म्हणून मी विनंती करतो वेळेतच सामन्याला सुरुवात करतोय आपण. तरी स्ट्राईक एंडला जात आहेत ते
विनेश खेडेकर आणि नॉन सायकल आहेत ते जय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अनिश, ज्याने स्ट्राईक एंडला फलंदाजी केली तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अनिश. राजेश गायकर कुठे असतील त्याने स्टेजकडे यायचं आहे. राजेश गायकर कुठे असतील त्याने स्टेजकडे यायचं आहे. दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झाले. आता मात्र स्ट्राईक घेतली ती जयने आणि नॉन स्ट्राईक ते विनेश खेडेकर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो डावकुरा गोलंदाज आणि रोवला या संघाकडून. जयला जर नावाप्रमाणे जय ठेवायचा असेल तर मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल आणि तो अनुभव युवा स्टार फलंदाज आहे दैवली या संघाकडून. अचूक फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू तब्बल बनवायचे आहेत. स्पीड अप गोलंदाजी मानावे गेले. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. एक या धावेबरोबर दुहेरी रूपांतर केलंय आणि 2 धावेबरोबर शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय, स्कोरबोर्ड उघडलं जातंय देहिवली या संघाचं. जय मात्र अचूक फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा घाव खेळण्याचा प्रयत्न केलाय तरी टॉस केली जाते. राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरवली गवळवाडी आणि श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली याच्यामध्ये नाणेफेक करतील ते मी विनंती करतो. संतोष माडिक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एकेरीचं नाही. विनेशने मात्र जयला माघारी परतावलंय. एकच धावेवर एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये नाही, थोडस मिसफिट झाली होती पण विनेशने मात्र जयला थांबवलं गेलंय आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावलाय तो 3 आकड्यावर. विनेशकडे देखील अनुभव आहे. अनुभव मात्र या मैदानामध्ये पणाला लावावा लागेल कारण म्हटलं जातं ना कितीही टार्गेट माझ्या समोर असू दे ते चेस करण्याची ताकद आपल्यात निर्माता असावी लागते. आत्मविश्वास मित्रांनो कधी कमी होऊन देऊ नका कारण समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. लहरे से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न मात्र करावे लागतील. प्रयत्नाती परमेश्वर आहे आणि प्रयत्न जर केलेच नाही तर तुम्हाला मात्र पराजय करावा लागेल. पण मात्र विनेश नक्कीच टफ फाईट करण्याचा प्रयत्न करेल. अनुभव मात्र पणाला होतील आणि गोलंदाजी मार्क सज्ज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. विनेश खेडेकर यांना कुठेही समजलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल. डावकुरा फलंदाज पण राईट हँडी गोलंदाजी करतोय म्हणजे कुठेतरी चेंजेस थोडंसं दिसलंय. लेफ्टी जरी फलंदाजी केली निराशाजनक परिस्थिती मिळाली पण अचूक गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. 3 तब्बल धावा खर्ची केलेल्या आहेत. एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय विनेश खेडेकर यांना. मात्र अनुभव मात्र इथे पणाला लावावा लागेल. मैदानामध्ये या नायगावच्या मैदानामध्ये आपला संघ विजयी करायचा असेल 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1-2 मोठे फटके आपल्या फलंदाजीतून आणावे लागतील आणि तो कारनामा करण्याचा प्रयत्न करतायत काय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकतायत. गोलंदाजी मात्र मानावी लागेल. नेत्रदीप गोलंदाजी 4 चेंडू फेकले गेले आहेत. 3 धावा खर्ची गेल्यात. विनेश खेडेकर स्ट्राईकला गेल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडूची सांगते होते. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. अनुभव पणाला लावावा लागेल तो विनेशला आणि जयला. थोडस विनेशकडे ती काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याचं. ज्यांचा जर्सी क्रमांक 6 आहे. षटकार किंग म्हणून दहिवली संघामध्ये ओळखलं जातं. ते मात्र कारनामा करण्याचा प्रयत्न करतायत का या नायगाव या मैदानामध्ये. फुल टॉस मिळाला. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठलीही चुकी नाही करता एकच धावेवरती समाधान मानतायत ते दहिवली संघाचे दोन्ही सलामीवीर. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 7 या आकड्यावर. तब्बल बनवायचे आहेत. समीकरण अवघड सोपं करायचं असेल तर सीमारेषे पार चेंडू मात्र कराव्या लागतील ते दहिवली या संघाच्या सलामीवीर जोडीला. आता मात्र 45 धावसंख्या बनवत असताना धावसंख्या होते ती दहिवली या संघाची 4. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. जय युवा स्टार फलंदाज आहे. अनुभव पणाला लावतोय काय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मानावं लागेल. चांगलं फटका ज्याच्या फलंदाजीतून येतोय त्या जयच्या एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालंय आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतायत काय नाही. 2च धावेवरती समाधान मानलं जात आहे. 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 6 या आकड्यावर. अचूक गोलंदाजी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर दहिवली या संघाची बिनबाद धावसंख्या. आता मात्र 12 चेंडू आणि तब्बल बनवावे लागतील 39.
म्हणजे 1-2 मोठे फटके विनेशला फलंदाजीतून आणावे लागतील. 12 चेंडू. $39 हे धाव संख्या बनवावी लागेल. आज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय ती विनेश खेडेकर यांनी. थोडीशी चुकी होतय आणि जातोय वन बाउन्स. चौकार सीमारेषे पार येतोय चौकार. अचूक फलंदाजी करतोय तो विनेश खेडेकर. पण विनेश खेडेकर यांच्यासाठी मात्र आता हे टीम उघडलं जात आहे. लगातार षटकारांची आतिषबाजी 3 केले गेले आपल्या फलंदाजीतून. तर विनायक माडिक यांच्याकडून 501 रुपयाची रोख रक्कम असेल. अचूक फलंदाजी होते. स्कोर बोर्ड पुढे सरसावला जातोय तो 10 या आकड्यावर. आता मात्र तब्बल बनवायचे आहेत त्यात 31. विवेक गोलंदाजी मार्क सज्ज होतोय तो विवेक. आता तब्बल बनवायचे आहेत त्या 31 ना. आता मात्र बनवाव्या लागतील 35 धावसंख्या बनवावी लागेल. अचूक फलंदाजी करावी लागेल आणि तो मात्र कारनामा करावा लागेल तो विनेश खेडेकर यांना. एटीएम उघडलं गेलंय. 3 षटकारांना विनायक माडिक यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम असेल. अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये 1 आणि स्कोरवर पुढे सरसावला जातोय तो 11 या आकड्यावर. अचूक फलंदाजी करावी लागेल ती विनेश खेडेकर यांना. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो विवेक. मोठा फटका खेळण्यामध्ये ज्याचा त्रिपुळा उद्ध्वस्त केला जातोय, ज्यांना सुवर्ण संधी होती मात्र मोठा हादरा बसलाय तो देवळी या संघाला. अचूक गोलंदाजी केली ती रवळा या संघाचा युवा स्टार गोलंदाज विवेकने. मोठा हादरा बसलाय. धाव संख्या मात्र तिथे स्थिर होते ती 11 या आकड्यावर. आता मात्र विवेकची जागा भरून काढण्यासाठी अल्केश ना, अल्केशच नाव त्याचं ना. अल्पेश सलामीवीर आता सेकंडची भूमिका निभावण्यासाठी, ज्याला विराट कोहलीची ओळखलं जातं दहिवली या संघाकडे. मात्र जर्सी क्रमांक ज्यांनी परिधान केलंय ते के राहुलचं 1 क्रमांक परिधान करून सला जातोय. मात्र विनेशची जागा भरून काढायची असेल तर अचूक फलंदाजी करावी लागेल. याचबरोबर संघाची धाव संख्या होते ती 11. अचूक फलंदाजी करण्यामध्ये हा देखील माहेर आहे अल्केश. जो नाणेफेक झाला तो राधाकृष्ण क्रिकेट संघ डोंगरोई गौलवाडी आणि श्री सोमजाई डेअरी 11 याच्यामध्ये सोमजाई डेअरी 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम अल्केशला मात्र आता अचूक फलंदाजी करावी लागेल. कारण आपण कुठेतरी मोठा हादरा बसला तो आपल्या संघाला विनेशच्या माध्यमातून. आता मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. विराट कोहलीची भूमिका निभावावी लागेल. जी इंडिया पाकिस्तानमध्ये मॅच होती त्याच्यामध्ये चांगली भूमिका विराट कोहली निभावली होती. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न कुठलीही गोष्टी चुकी नाही करत आहे क्षेत्ररक्षणामध्ये रवळा संघ. याचबरोबर थोडीशी 1 या धावेवर समाधान मानतात. वाढती धावसंख्या होते ती 12. श्री सोमजाई डेअरी 11 या नाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. श्री सोमजाई डेअरी 11 क्रिकेट संघ दहिवली यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. विवेक अचूक गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला जातोय सीमारेषा पार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं गेलं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोर बोर्ड पुढे सरसावलाय तो 14 या आकड्यावर. अचूक फलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते गरज आहे ती 31 धावांची. म्हणजे अचूक फलंदाजी करावी लागेल ती. चेंडू फेकले गेलेले आहेत ते. चेंडू किती फेकले? 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. अचूक गोलंदाजी मानावी लागेल ती या गोलंदाजी युवा स्टार गोलंदाज हे विवेकची. यशला मात्र चांगलं समाचार घ्यावा लागेल. 2 शेवटचे चेंडू बाकी आहेत या ओव्हरचे. म्हणजे अचूक फलंदाजी करावी लागेल आपल्याला सामन्यामध्ये पुनरागमन करायचा असेल तर. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या होते ती संघाची दहिवली या संघाची 15. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते
8 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे, म्हणजे सीमारेषे पार चेंडू करावे लागतील ते जयला. आपल्या नावाप्रमाणे जर विजयी राहायचं असेल तर मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. विवेक मात्र चांगला कारनामा करतोय. अवांतर धावा जात आहेत पण कमबॅक करतोय गोलंदाजीतून. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अवांतर धाव जाते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि वाढती धावसंख्या होते रवळा या संघाची 30-16. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं झालंय. 1 धावे बरोबर 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे, म्हणजे 1-2 मोठे फटके मात्र आणावे लागतील ते जयला. आपण स्ट्राईक एंडला का कर्णधाराने आपल्याला पाठवलंय तो मात्र कारनामा करावायचा असेल तर अचूक फलंदाजी करावी लागेल. 1-2 मोठे फटके मात्र या मैदानाच्या सीमारेषे पार आणावे लागतील तरच आपण सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. हो, कमबॅक केलंय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अनुभव मात्र पणाला लावतोय तो गोलंदाज विवेक रवळा या संघाकडून. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. निर्धाव चेंडू फेकला गेलेला आहे. आता मात्र समीकरण येऊन ठेवतंय ते 7 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. जयला मात्र सीमारेषे पार चेंडू करावे लागतील. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. कुठेतरी शांतमय वातावरण. इतना सन्नाटा क्यों है. सावकार षटकार जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सामन्यामध्ये रंगतदार मजा येत नाही. तो मात्र कारनामा करावा लागेल तो जयला. आता मात्र आपण जाऊया थोडस स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच जात सीमारेषे पार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं होतं पण कुठलाही प्रयत्न अपयशी ठरलाय तो क्षेत्ररक्षक. फायदा होतोय तो दैवली संघाला. वाढती धावसंख्या होते ती 20. आता मात्र त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाते. तो संतोष माडिक साहेब सन्मान चिन्ह देत आहेत ते डोंगरोई या संघाला. धन्यवाद. तसेच मी विनंती करतो संतोष माडिक साहेबांना आपण दहिवली या संघाला देखील सन्मान चिन्ह द्यायचं आहे. कर्णधाराला थोडस फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दहिवली या संघाची धावसंख्या होते ती 20. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय. 6 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मात्र आता मात्र अल्केशला पराकाष्ठा कराव्या लागतील. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल कारण कुठलंही टार्गेट आता मी चेस करून देणार नाही किंवा करणार नाही हे सांगितलं जात नाही क्रिकेटमध्ये. नक्कीच अल्पेश स्ट्राईक एंडला आहे. अल्केश मात्र अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिती. अनुभव मात्र पणाला लावतोय. काय मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय. मोठा हादरा बसतोय तो दहिवली या संघाला. गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी. भैरवी षटक हाताळताना पहिला हादरा बसवून दिलाय तो दहिवली या संघाला. अल्केश डगआउटच्या दिशेने जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो दीपेश. आता मात्र समीकरण अवघड चढत चाललंय. मात्र समीकरण येतोय तो 5 चेंडू आणि तब्बल बनवायचे आहेत 25 धावसंख्या. पण मात्र प्रत्येक चेंडू सीमारेषे पार करावा लागेल तो दीपेशला. कर्णधाराची फलंदाजी करावी लागेल. हा कारनामा करावा लागेल. कदाचित युवराज सिंगने 6 बॉल 6 षटकार मारले होते. तो कारनामा आपल्याला करावा लागेल कारण तो जर्सी क्रमांक घालून आपण मैदानामध्ये दाखल होतोय. तो 12 क्रमांक. गोलंदाजाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो रवळा संघाचा गोलंदाज अल्पेश. मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. युवराज सिंग प्रमाणे युवराज सिंग जरी लेफ्ट हँड बॅट्समन असला तरी रायटी फलंदाज आहे. स्वतः कर्णधार आहे दीपेश. याला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. सीमारेषे पार चेंडू कराव्या लागतील. करण्याचा प्रयत्न करतोय काय नाही. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर नाही. एकच धावेवरती समाधान मानतायत आणि 1 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 21. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड करत चाललंय. 4 चेंडू मध्ये तब्बल मानावे लागतील. 4 षटकार आणावे लागतील. ते यश जयला मात्र सुवर्ण संधी आहे. निलेश माडिक यांच्याकडून जर जयने लगातार षटकार मारले तर प्रत्येक षटकारामागे 501 रुपयाची रोख रक्कम असेल म्हणजे सामना विजयी करू शकता. कारण मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते. यूं पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों. हौसलों से उडान होती है. मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मात्र यशस्वी ठरला जातोय. शाबाशीची थाप देखील दिली जाते गोलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. आता मात्र समीकरण अवघड होत चाललंय कारण हे होणं शक्य नाही. 3 चेंडू आणि तब्बल धावांची गरज आहे ती 24. म्हणजे कुठेतरी गोलंदाज जर खुश झाला फ्रीचा चान्स दिला तरच हे समीकरण सोपं करून ठेवू शकतात. आता मात्र अवघड रस्ता झालाय ते. सामना घेऊन ठेवलंय ते दहिवली संघासमोर. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय. गोलंदाजीतून चांगली गोलंदाजी मानावी लागेल रवळा या संघाकडून. तो गोलंदाज आहे तो अल्केश.
अचूक गोलंदाजी करतोय. नक्कीच थोडस नावामध्ये बदल करतोय तो गोलंदाज आहे तो मंगेश. अचूक गोलंदाजी करतोय, मानावं लागेल त्याला गोलंदाजाला. दोन पहिली निर्धाव चेंडू टाकण्याची हॅट्रिक जो गोलंदाज कोण ठरला असेल तो रवळा संघाचा गोलंदाज आहे तो मंगेश. अचूक गोलंदाजी मानावी लागेल. चेंडू फेकले गेलेले 4, त्याच्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 3 चेंडू बॅक टू बॅक, 3 चेंडू निर्धाव टाकले म्हणजे सामन्यामध्ये विजयी गोलंदाजी मानावी लागेल त्या मंगेशच्या गोलंदाजी. 5 चेंडू फेकले गेले आहेत, अचूक गोलंदाजी मानावी लागेल. शेवटचा चेंडू असेल. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये, पण सामन्यामध्ये मात्र विजयी गुढी उभारण्याचा प्रयत्न करते तो रवळा संघ. हे एक चेंडू आणि विजयाकडे वाटचाल केलं जाते ते रवळा संघ, कारण निर्णायक चेंडू असेल. देवली संघाचं यश मात्र एकातर्फी फलंदाजी करते. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. 1 धावेबरोबरच समाधान मानतायत आणि रवळा संघ हा विजयी होतोय. तसे देवली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालात, सहभागी झालात, आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तरी पुढील होणारा सामना जो आहे नक्कीच स्नेहभोजन देखील आमच्या डीजे मास्टरांचं झालंय. मी सूरज माडिक यांना विनंती करतो की पुढील समालोचनाची जबाबदारी आपण घ्यावी. सूरज माडिक कुठे असेल त्याने समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना.